जाणारी पुण्याला रोजच्या रोज घरी आईवडिलांमध्ये कुटुंबामध्ये येतील। आम्हाला या पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीवाल्यांना इथून पुण्यात जायला लागतंय, पुण्यावरचा काम कमी होईल। खरं तर माझी प्रशासनाला विनंती आहे, केवळ केंद्र सरकारला दोष देऊन चालणार नाही, कारण या रेल्वे महारेल जे स्थापन झाले त्याच्यामध्ये 50% राज्य शासन आहे आणि 50% केंद्र शासन आहे। आपण सगळ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरती दबाव आणून हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे, ही आपली मागणी आहे। खरं तर मगाशी कोणीतरी सांगितलं आजचं आंदोलन थोडं शांततेत आहे, पण या पुढच्या काळात जर ही रेल्वे मार्ग इथून जाते असं कळलं तर आपल्याला उग्र आंदोलन बाबूभाऊ आपल्याला करावं लागेल संतोषाना, आणि ती तयारी देखील या शिवजन्मभूमीतल्या सर्व नागरिकांची आहे। या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो। अगदी 4-5 दिवसामध्ये विशेष धन्यवाद दिले पाहिजेत, कोणाचं नाव घ्यायचं नाही आपण असं म्हणालो, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं बाबूभाऊ लीड केलाय, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सत्यजितदादा तांबे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन केलं आणि अगदी पुण्यापासून नाशिकपर्यंत सगळ्यांना एकत्र आणून सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र आणून आजचं हे मोठं आंदोलन केलंय। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शांत या पुढच्या काळामध्ये जर आपल्याला रेल्वे आपल्या मार्गाने होत नाही असं जर वाटलं तर 100% हिंसक आंदोलन आपल्याला करावं लागेल। सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा ही पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे आमच्या नारायणगाव जुन्नर तालुक्यातून जावी ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो। थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव। रेल्वे आमच्या हक्काची नाही, गुलाच्या बापाची, कोण म्हणतं देणार नाही। धन्यवाद। सत्यजित तांब्यातून आगे बढो। त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील विकास शेठ दरेकर। आज 9 ऑगस्ट तर तरी फक्त तारीख नाही तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देणारा हा क्रांतीचा दिवस आहे। 1942 साठी महात्मा गांधींनी चले जाओची घोषणा दिली आणि संपूर्ण देश पेटून उठला आणि त्याच क्रांतीच्या दिवशी आज या शिवजन्मभूमीमध्ये हा सगळा सर्वसामान्य समाज एका क्रांतीची नवीन ज्योत पेटवण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे। उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन आणि पुनीत झालेली पुण्यभूमी आहे। संपूर्ण जगाला जागतिक दर्जाचा कृषीमाल पिकवणारा शेतकरी ज्या विभागामध्ये राहतो तो हा जुन्नर तालुका आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकरचं ठिकाण या विभागामध्ये आहे। 2 अष्टविनायकांपैकी महत्वाची ठिकाणं ओझर आणि लेण्याद्री या तालुक्यामध्ये आहे। लेण्यांनी आणि पर्यटनांनी समृद्ध असा हा तालुका आहे आणि तरीही या तालुक्यामध्ये मूलभूत सुविधा असणारी रेल्वे या ठिकाणी अजूनपर्यंत नाही। ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय खेदाची अशी गोष्ट आहे। काय चुकते सगळ्यांनीच उल्लेख केला, जीएमआरटीचं कारण दिलं जाते। आपण विज्ञाननिष्ठ लोक आहोत। जीएमआरटी ही संपूर्ण फक्त भारतातच नाही तर जगाला शान असणारी गोष्ट आहे, परंतु विज्ञान हे विकासाच्या मुळावर कधीच नसतं। विज्ञान आणि विकासाची सांगड घालून योग्य असा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी शोधला जाऊ शकतो। अनेक देशांमध्ये आज विज्ञान प्रगत झालेला आहे, भारतामध्ये कुठेही पाठीमागे नाही। आणि मग जीएमआरटीचं कारण देऊन तुम्ही आमची रेल्वे या ठिकाणी थांबू शकत नाही, कारण हा लढा आहे, हा सर्वसामान्यांच्या न्यायासाठीचा लढा आहे, हा इथल्या शेतकऱ्यांच्या कामासाठीचा लढा आहे, हा इथल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीचा लढा आहे आणि इथल्या बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठीचा लढा आहे। म्हणून माझी सरकारला विनंती आहे, हे आंदोलन सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे। या सरळ मार्गाने पुणे नाशिक रेल्वे जावी ही सर्वांची भूमिका आहे। पुणे चाकण राजगुरुनगर मनसर नारायणगाव आळेफाटा संगमनेर आणि नाशिक हा मूळ रेल्वेचा मार्ग कायम राहावा या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत। आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर या प्राथमिक आंदोलनाला जर ही रेल्वे मंजूर झाली नाही तर या पुढच्या आंदोलनाला अधिक तीव्र करण्याची भूमिका सर्व पक्षीय नेत्यांसोबत या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची आहे असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। आणि आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। अजित दादा धन्यवाद। यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील संतोष नाना खैरे। आपण सर्वजण आज पुण्या नाशिक रेल्वे प्रकल्प हा झाला पाहिजे आणि म्हणून आज आपण सर्वजण सर्व राजकीय